आजचा विषय आहे, खरंच जीव एवढा स्वस्त आहे का? कारण राजकारणासाठी कुणाला तरी जीव गमवावा लागलाय. राजकारणासाठी जीव? सोलापूर हत्याकांड आणि लोकशाही पुढील मोठा प्रश्न. नमस्कार, मी रौनक म्हात्रे, लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा विषय अस्वस्थ करणारा आहे. कारण आज बातमी फक्त राजकारणाची नाही. आज बातमी आहे एका कार्यकर्त्याच्या मृत्यूची. सोलापूर महापालिका निवडणुकीला रक्ताचे गालबोट लागले. मनसे पदाधिकाऱ्याची निर्गुण हत्या झाली आहे. 15 जणांवर खुनाचा गुन्हा. राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पण खरा प्रश्न, राजकारणासाठी जीव घेणं इतकं स्वस्त झालंय का? सोलापूर महानगरपालिका निवडणूक, अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस, राज्यभरात बिनविरोध निवडणुकीचा गदारोळ. आणि याच दरम्यान सोलापूर प्रभाग क्रमांक 2 मध्ये राजकीय वादाने हिंसक वळण घेतलं. निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यावरून सुरू असलेले भांडण रोखण्याचा बाळासाहेब सरवदे यांनी प्रयत्न केला, पण भांडण थांबलं नाही आणि त्याच ठिकाणी एका तरुण नेत्याचा जीव गेला. पोलीस FIR नुसार या मध्यस्थीच्या वेळी बाळासाहेब सरवदे यांच्यावर हल्ला झाला. डोळ्यात चटणी टाकण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात जेलरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भाजपचे अधिकृत उमेदवार शालन शिंदे यांच्यासह एकूण 15 जण आरोपी आहेत. तपास सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कुणालाही दोषी ठरवता येत नाही, हे आम्ही स्पष्टपणे सांगतो. पण पहिला मोठा प्रश्न, राजकारण जीवापेक्षा मोठं झालंय का? आता इथे थांबून एक प्रश्न विचारावा लागेल. लोकशाही म्हणजे काय? मतदान, चर्चा, मतभेद की चाकू, तलवार आणि रक्त? निवडणूक जिंकण्यासाठी हिंसा गरजेची झाली आहे का? बिनविरोध निवडणूक म्हणजे लोकशाहीचा विजय की दबाव? सत्ता आणि प्रतिष्ठेसाठी जीव जाणं स्वीकारण्यासारखं आहे का? आज आपण म्हणतो ही केवळ राजकीय हत्या नाही. मग प्रश्न राहतो, जर राजकारण नसतं तर हा मृत्यू झाला असता का? आणि दुसरा प्रश्न, नेते सुरक्षित पण कार्यकर्त्यांचा बळी. भारतीय राजकारणात एक कटू वास्तव आहे. निर्णय वर घेतले जातात पण संघर्ष रस्त्यावर उतरतो. आणि बळी कोण पडतो? नेते मंचावर, कार्यकर्ते मैदानात. हिंसा झाली की अंत्यसंस्कार कार्यकर्त्यांचेच. कार्यकर्त्याचे जीव म्हणजे फक्त राजकीय नुकसान मोजण्याचा आकडा आहे का? नेते पुढे जातात आणि मागे राहतात कार्यकर्त्यांच्या कुटुंबाचे अश्रू. तिसरा प्रश्न, खून व्यक्तीने केला पण वातावरण कोणी तयार केलं? हो, गुन्हा काही व्यक्तीने केला असेल, पण प्रश्न आहे, असं करण्याचं धाडस कुठून येतं? सततची चेतावणी कोण करतं? माघार नाही घेतला तर परिणाम वाईट होतील, ही भाषा कोण वापरतं? राजकीय वर्चस्वासाठी हिंसा सामान्य झाली आहे का? व्यक्ती दोषी असतील पण संपूर्ण व्यवस्था निर्दोष आहे का? यामुळे लोकशाहीवर परिणाम होतोय. महापालिका निवडणूक म्हणजे रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता, पण आज त्याची ओळख भीती, दहशत आणि रक्ताशी जोडली जाते. त्याचे परिणाम काय? मतदारांमध्ये भीती, तरुणांचा राजकारणावरचा विश्वास उडतो आणि लोकशाही कमकुवत होते. आणि आता अंतिम निष्पक्ष प्रश्न, राजकारणासाठी जीव जाणं थांबणार कधी? कार्यकर्त्यांची जीवाची किंमत कोण ठरवतो? लोकशाहीत हिंसेला जागा आहे का? तपास सुरू आहे, न्याय होईलच, पण अशी घटना पुन्हा होऊ नये हेच आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. आज आम्ही कुणावर थेट आरोप केला नाही, आम्ही फक्त प्रश्न विचारले. आणि सामान्य नागरिक म्हणून तुम्ही देखील सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायला हवे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमचे विचार नक्की कमेंट करा आणि आमचं लोकल बंधन मीडिया चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.